आमच्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर लोक आहे, भरपूर लोक मला फॉलो बी करता, भरपूर लाईक करता. अरे पण तुला फॉलो करतो, तुला लाईक करतो का? तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पष्ट कळली पाहिजे. किती दिवसातून असे किती क्षण असतात, किती सेकंद किंवा किती मिनटं असतात की तुम्ही त्या क्षणामध्ये पूर्णपणे डुबलेले असता. विचारा स्वतःला. तुम्ही जर तुमच्या जीवनावर सतत लक्ष ठेवलं तर तुम्हाला तुमच्या बाबतीत घडणारी प्रत्येक छोटी मोठी घटना कळेल आणि ती तुम्ही व्यवस्थित करू शकाल. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक अंगाचा वापर, प्रत्येक घटनेचा वापर तुम्ही तुमच्या जीवनाच्या उन्नतीसाठी करा. आणि एकदा तुम्हाला हे जर कळलं ना तर तुम्ही जीवनामध्ये सामर्थ्यशाली बना. मित्र हो, आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती काय घडतंय यापेक्षा या शरीरामध्ये काय घडतंय याविषयीच आम्ही खूप अनभिज्ञ आहोत. आमच्या शरीरामध्ये 7-8 लिटर रक्त सळसळतंय. त्या वाहिन्यांमधून ते अविरत आयुष्यभर ते वाहते. तुमचं हृदय कुठल्याही प्रकारचा आराम न करता तुमचं जेवढं आयुष्य आहे तेवढे वर्ष ते सतत अंकुजाने प्रसर पावते, धडधड करते. तुमचा मेंदू 24 तास कार्यरत आहे. काही होलचा बल्ब लागू शकतो एवढी इलेक्ट्रिसिटी तो कंझ्युम करतो, क्रिएट करतो. हे शरीर एक अजूबा आहे, पण आम्ही त्याला अजून समजून नाही घेतलेलं. जर आम्ही आमच्या शरीरामध्ये वास करतो, त्याच्यासोबत आयुष्याचा आनंद घेतो, दुःख भोगतो, सर्व गोष्टींचा अनुभव त्याच्या माध्यमातून घेतो, त्यालाच आम्ही अजून समजून घेतलेलं नाही. जसं आमच्या शरीराच्या प्रवृत्ती आहेत. या सृष्टीमध्ये जे प्राणी आहे त्या प्राण्यांच्या 4 प्रवृत्ती आहे, विशेष करून सस्तन प्राण्यांच्या. पहिलं आहे आहार, दुसरं आहे निद्रा, तिसरं आहे मैथून आणि चौथं आहे भय. ह्या त्यांच्या उपजत प्रवृत्ती आहे. भूक लागणं, आहाराची गरज असणं ही प्रत्येक प्राण्याची प्रवृत्ती आहे. त्याची गरज नाही, प्रवृत्ती पण आहे. कदाचित त्याला गरज नसेल पण त्याला खायची इच्छा होते, ही प्रवृत्ती आहे त्याची. जी वृत्ती त्याच्या हातात नाही, अशा प्रकारे प्रकृतीने दिलेली वृत्ती आहे त्याला ती. प्रवृत्ती म्हणजे काय? प्रकृतीच्या माध्यमातून आलेली वृत्ती. वृत्ती म्हणजे काय? सवय. लोक म्हणतात पडिले वळण इंद्रिया सकळ, म्हणजे इंद्रियांना जे वळण पडलेलं आहे त्याला जी सवय लागलेली आहे ती सवय मोडत नाही. मग ह्या सवयी ज्या लागतात ती एक मेमरी आहे. तुम्ही जेवढी ती कंटिन्यू कराल तेवढी ती काय होणार आहे? मजबूत होणार नकळत. म्हणजे आहार ही त्याची सवय आहे. काही पण खाण्याची वस्तू दिसली तर त्याला खावीशी वाटते. फक्त आता कोण काय खातो हा जास्त त्याचा भाग आहे. प्राणी कुठलाही असू देत त्याला आहाराची वृत्ती आहे. त्याला निद्रा येते. प्रत्येक प्राणी निद्रा घेतो. घोडा उभ्या उभ्या झोपतो, पण झोपतो. एका पायाला आराम देतो, 3 पायावर उभा राहतो, उभ्या उभ्या झोपतो. प्रत्येक प्राण्याला निद्रा आहे. तिसरं आहे मैथून. मैथून म्हणजे भोग ज्याला आम्ही म्हणतो, ज्याच्यातून नवीन जीव जन्माला येतो. नवीन जीव जन्माला यावा म्हणून ती प्रवृत्ती दिली. प्रत्येक प्रवृत्ती ह्या प्रकृतीने का दिली? कारण त्या प्रवृत्तीतूनच त्याचं अस्तित्व आहे. ती चांगली वाईट हा मुद्दाच नाही आहे, त्याची गरज आहे त्याला. त्याने आहारच नाही घेतला तो जगणारच नाही. त्याने निद्राच नाही घेतली तर त्याच्या शरीरामधलं भरण होणार नाही. जी लोक शांतपणे झोपत नाही ना ते कायम चिडके असतात, कायम दुःखाळे असतात. त्यांचा बॅकलॉग कधी भरतच नाही. मागच्या जखमा भरेपर्यंत पुढच्या चालू होतात. पण पुनर्भरण जे आहे ते निद्रेमध्ये होत असतं. निद्रा फक्त शरीराची नको, मेंदूची हवी. आराम पाहिजे. खरं तो निद्रा शब्द आहे, तिथं आराम हा शब्द पाहिजे. ज्याच्यामध्ये राम नाही त्या निद्रेला काही आराम नाही. बरोबर आहे. आणि म्हणून ह्या 2 प्रवृत्ती अस्तित्वासाठी गरजेच्या आहेत. तिसरी प्रवृत्ती मैथून ही प्रजननासाठी गरजेची आहे. अस्तित्व पुढच्या पिढीचं टिकवायचं असेल
तर तुम्हाला ते गरजेचं आहे. आणि चौथं जे आहे ते भय. भय गरजेचं आहे. भय नसेल तर तुम्ही मरून जा. समोरून ट्रक आलाय, तुम्हाला भीतीच नाही वाटत आहे, तुम्हाला उडवून जाईल. भय गरजेचं आहे अस्तित्व टिकण्यासाठी. आणि म्हणून प्राण्याला हे 4 वृत्ती ह्या प्रकृतीने दिल्या त्याच्या अस्तित्वासाठी. पण प्राणी जे असतात, प्रकृतीने दिलेलं जे काही इन्स्टॉलेशन आहे, सॉफ्टवेअर आहे, त्यात बदल नाही करत. तुम्ही कधी वाघ एखादा तुमच्या शेतामधला घास खाताना पाहिला का? अरे निम्मा वाफा खाऊन टाकला वाघाने, अरे नाही होणार असं. प्रवृत्ती ज्याची आहे ती प्रवृत्ती त्याला सीमा घालून दिलेली आहे. उच्च आणि निच्च ह्या लेवलमध्ये त्याची फिक्स आहे कॅरेक्टरिस्टिक. तो त्या नियतीने दिलेल्या प्रोग्रामप्रमाणे जगतो. मनुष्याची गंमत पहा. सगळ्या प्राण्यांमध्ये मनुष्यामध्ये वेगळं काय? मनुष्य ह्या 4ही क्रिया स्वतःच्या मर्जीने करू शकतो. आणि प्राणी मात्र प्रकृतीच्या मर्जीने करतात. जर माणसामधला न्यूओ कॉर्टेक्स जर काढून टाकला, लिंबिक कॉर्टेक्स जर ठेवला शिल्लक, जो प्राण्यांमध्ये पण आहे, जो न्यूओ कॉर्टेक्स वरती जो तयार झाला फेट्यासारखा, तो जर काढून टाकला किंवा निष्क्रिय केला तर कुठलाच माणूस म्हणजे घातक नाही राहणार. तो प्राण्यासारखा एकदम निरागस होऊन जाणार, जनावर होऊन जाणार. त्याचं तो एकाच प्रवृत्तीमध्ये जगणार. तुम्ही अज्ञान लोक पाहिले असतील किंवा मतिमंद किंवा वेडसर, ज्यांचं न्यूओ कॉर्टेक्स कामच करत नाही, डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी. म्हणजे न्यूओ कॉर्टेक्सचं काम काय आहे? योग्य आणि अयोग्य हे ठरवणं. आणि लिंबिक कॉर्टेक्सचं काम काय आहे? पेन आणि प्लेजर, वेदना आणि सुख याच्यामधला फरक कळणं, हे लिंबिक कॉर्टेक्सचं काम आहे. म्हणजे आम्ही स्वतःलाच अजून ओळखलेलं नाही. आमच्या शरीरामध्ये काय काय घटना घडतात, किती प्रचंड आमच्या शरीरामध्ये घटना घडतात, ह्या आम्हाला माहिती नाही. तुम्ही जे तुमच्या शरीरालाच नाही ओळखत आहे, तुम्ही जगाला केव्हा ओळखणार? तुम्ही सगळ्या जगाचा अभ्यास केला आणि स्वतःचाच नाही केला. एखादा पोलीस आहे, तो इतरांच्या पळून गेलेल्या मुली असतील किंवा काही गुन्हे करणारे मुलं असतील, त्यांच्या गुन्ह्यांवरती त्यांना शिक्षा करतो, त्यांना वळण लावतो आणि त्याचीच मुलगी पळून जाते. असं घडतं. तसं आपल्या बाबतीत हो राहिलं. हा पोलीस आहे आणि याच्याच इंद्रियांमध्ये तो दुसऱ्यांच्या इंद्रियांची दुसऱ्यांची सगळ्यांची समीक्षा करतो, अभ्यास करतो. ह्याचं हे बरोबर आहे, याचं ते बरोबर आहे, याचं. अरे तुझं काय चाललं आहे आतमध्ये तुला माहिती आहे का? म्हणून पहिलं कुठं वळायला पाहिजे? स्वतःकडे. मग आपल्या जीवनामध्ये जर आपण एक लक्षात ठेवलं, जर आम्हाला प्राण्यांपासून जर वेगळं राहायचं असेल तर आमच्या आजूबाजूला काय घडतं, आमच्या आत काय घडतं हे आम्हाला कळलं पाहिजे. सद्गुरू आम्हाला असं सांगता की जीवनाकडे लक्ष द्या तुमच्या. आम्ही जेवणाकडे देत नाही. जीवनाकडे केव्हा द्यायचं? तुम्हाला फाजील विनोद वाटेल, परंतु त्याच्या पाठीमागं फार गांभीर्य आहे. जेवण तुमचं जीवन निर्धारित करत असतं. तुम्ही काय जेवण करता? आहार, मग शरीराचा आणि मनाचा दोघांना पण आहार आहे. मग तो आहार तुम्ही जागरूकपणे घेता का? लक्ष देऊन घेता का? बरोबर आहे. तुमच्या गाडी धूर निघणार आहे का चाकांना गती मिळणार आहे हे कशावर अवलंबून आहे? तुम्ही प्युअर टाकले की नाही, पेट्रोल डिझेल वगैरे, बरोबर आहे. इंजिन तर दिलं प्रकृतीने तुम्हाला, पण त्या इंजिनमध्ये तुम्ही कुठलं इंधन टाकता? इंधन फार जागरूकपणे आपण टाकलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं लक्ष पाहिजे. मग सद्गुरू काय म्हणतात? तुम्ही जीवनाकडे लक्ष द्या. प्रत्येक क्षणी काहीतरी प्रचंड घडतंय तुमच्या जीवनामध्ये, घडतंय. आपण रस्त्याने चालतो ना, आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे सुगंध, गंध, दुर्गंध असतात, विविध गंध असतात. पण आपण त्यापैकी किती गंध आपल्यापर्यंत पोहोचता? एखादा तुम्हाला म्हणतो, अरे तुला अगरबत्तीचा वास आला का? तो म्हणतो, नाही मला सर्दी होईल. अरे ज्याला सर्दी झालेली नाही त्याला पण वास येत नाही. जो तीव्र स्वरूपाचा असेल तोच कळतो, जो सूक्ष्म स्वरूपाचा आहे तो नाही कळत. आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये काय काय प्रचंड घडतंय तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक क्षणाला
लाखो पेशी विभाजित होत आहे, करोडो पेशीमध्ये रूपांतरित होत आहे, लाखो पेशी करोडो पेशी मृत होऊन बाहेर पडत आहे. शरीरामध्ये प्रचंड उलथापालथ चालू आहे. तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडत आहेत. तुमच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेसेज दिला जातोय, घेतला जातोय. तुमच्याकडे डोळे आहे, पण डोळ्यांच्या पलीकडे घडणारी प्रचंड घटना म्हणजे दृष्टी आहे का? तुमच्याकडे त्वचा आहे, पण तिच्या पलीकडे घडणारी, तिला तुम्ही स्पर्श तुम्हाला जाणवतो, परंतु त्याच्या पलीकडे असणारी संवेदना तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे मेंदू आहे, पण त्या मेंदूच्या माध्यमातून तुमच्या हाताला न लागणारी प्रज्ञा आणि प्रतिभा तुमच्याकडे आहे का? ती बुद्धिमत्ता आहे का तुमच्याकडे? की फक्त मेंदू आहे, तो तर सगळ्यांकडे आहे, प्रकृतीने तो सगळ्यांना दिला, पण तुम्ही जो मनुष्य म्हणून निर्माण करू शकता ती म्हणजे प्रतिभा आणि प्रज्ञा, ती तुम्ही करताय का? हां, एका रियालिटी शोमध्ये सगळ्यांना सारखे पदार्थ देता आणि एक मेनू बनवायला सांगता. तुम्हाला दिला सगळ्यांना, रवा बनवायला दिला सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं, सगळ्यांचा रवा सारखा येईल का? शिरा सारखा येईल का सगळ्यांचा? हां, कोणाची खीर होईल, कोणाचं ग्रेव्ही होईल, कोणाचे गोळे गोळे होतील, आहे की नाही? कोणाचा सुंदर शिरा होईल, कळतंय का सगळ्यांना? कोणाचा जास्त गोड होईल, कोणाचा फिका होईल. सांगण्याचं तात्पर्य काय? की साधन सामुग्री सारखी आहे, शरीर सारखी आहे, प्रकृतीनं सर्व सारखं दिलं आहे, पण आम्ही जे निर्माण करणार आहे त्याच्या जीवनामध्ये आम्ही किती इन्व्हॉल्व आहे, आमचं किती लक्ष आहे, स्वतःला आम्ही किती जागृत ठेवतो, आमचं सगळ्यांकडे लक्ष आहे. हो, आम्ही सोशल मीडियावर फुल ॲक्टिव्ह आहे, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर लोक आहे, भरपूर लोक मला फॉलो बी करता, भरपूर लाईक करता. अरे पण तुला फॉलो करतो का? तुला लाईक करतो का? हे फार गमतीची गोष्ट आहे. जो माणूस स्वतःला लाईक करतो, स्वतःला फॉलो करतो, स्वतःच्या जीवनावर लक्ष ठेवतो, त्याला दुसऱ्यांकडे लक्ष ठेवायची गरजच काय? हां, तुम्हाला दुसऱ्याकडून जे मिळणार आहे ते जर तुमच्या हातमध्ये त्याच्यापेक्षाही चांगलं असेल तर तुम्ही दुसरीकडे बघाल का? वैभवनी काल सुंदर फार एक विचार सांगितला की बॅक्टेरिया जे असतात ना, जीवाणू, ते जर कमजोर असले ते दुसऱ्यावर हल्ला करतात. हॅलो, टोळ्या करतात आणि दुसऱ्यावर हल्ला करतात. कुत्रे पहा, कुत्रे जास्त घातक राहतात की वाघ जास्त घातक राहतो? बरं, कुत्रे घातक बोलतोय मी. वाघाचं जर पोट भरलं तर तो शांत होतो. तुम्ही असा एक वाघ पाहिला असेल जो हरणाच्या पिलाला असं सांभाळतोय, पाहिला असेल तुम्ही, पण तुम्ही असं कुत्रं नाही पाहू शकत कधीच. म्हणून तर त्याला कुत्रं म्हणतात. अरे कुत्र्यासारखा काय करतोस असं म्हणतात लोक, वाघासारखा काय करतो असं नाही म्हणत कोणी. लक्षात घ्या, कमजोर आहे तो काय आहे? कमजोरी. मग काय करतो? संघटना करतो. राजांची टोळी असते का गुंडांची असते? हां, तुम्ही कधी एखादे मोठमोठे पोलीस अधिकारी टोळीत पाहिले का? नाही. बरोबर आहे की नाही? आता सिंगममध्ये त्याने ते पिक्चरसाठी तयार केले, तो भाग वेगळा. बरोबर आहे की नाही? ते आंदोलन म्हणून दाखवलं, परंतु वास्तविकपणे जो शेर असतो अकेला होता है, वो अकेला ही एक झुंड होता है, प्रचंड होता है. कुत्ते झुंड में भी अकेले होते.
जो ताकदवर असतो ना त्याला माहिती आहे आपल्याला कोणाची भीती नाही, मग तो काय करतो, दुसऱ्याचं सोबत करतो. एक लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी, आम्ही आमचं जीवन कसं बनवलं पाहिजे, ताकदवर बनवलं पाहिजे, शक्तिशाली बनवलं पाहिजे. आणि ते बनण्यासाठी तुमच्या आजूबाजूला खूप काही घडतंय, तुमच्या जीवनामध्ये त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहे, तुमच्यामध्येच उपलब्ध आहे, पण शोधतो कुठं आम्ही, बाहेर. मग आमच्यामध्ये काय घडतं हे जर आम्हाला कळायला लागलं तर मला वाटतं त्याच्यावर जर आम्ही लक्ष ठेवलं तर आम्ही आज ज्याप्रमाणे परावलंबी राहतो आणि माझ्या हातामध्ये शस्त्र येऊ द्या, माझ्या हातामध्ये पद येऊ द्या, माझ्या हातामध्ये पैसा येऊ द्या, मग तुमच्याकडे बघतो आणि मग करून दाखवतो, हे पुरुषार्थ नाही आहे. आणि म्हणून आज आम्हाला जशाप्रमाणे मार्गदर्शन होतं ना, आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही बाह्य जगाकडे लक्ष न देता आपल्या जीवनाकडे बघितलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जे काही प्रचंड घडतं आहे, तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या पायावरती 200 प्रकारच्या बॅक्टेरिया असतात. सतत ते पाय साफ करत असतात, सतत. कधी कधी काहीच होत नाही, काहीच नसतं ना, आपल्याला अशी खाज येते बघा, पाहिलं असेल ना, तिथल्या त्या बॅक्टेरिया जास्त सक्रिय होतात किंवा एखादा पॅथोजन तिथे अटॅक करतो बाहेर. आपल्या तोंडामध्ये दातांवरती शेकडो प्रकारच्या बॅक्टेरिया असतात ज्या तिथं कार्यरत असतात, ज्याला प्लाक म्हणतात ना डॉक्टर लोक, ते काढून टाका म्हणतात. ते खरं तर दातांचं काय असतं, संरक्षण असतं, जे काढून टाकून आम्ही आमचे दात डॉक्टरांच्या ताब्यात देऊन टाकलेले, मेडिकल सायन्स. जंगलामध्ये आदिवासी राहतात, त्यांच्या दातांना कधीच काही नाही होत. गावाकडचे लोक त्यांनी कधी दातच नाही घासले, त्याच्या दाताला कधीच काही नाही होत. पण आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ घासतो, आहे की नाही, आमची मुळं उघडे पडली. म्हणजे फार सुंदर योगेश काल बोलत होता एका व्हिडिओमध्ये, रीलमध्ये पाहिलं मी. अगोदर विष घालायचं, केमिकल घालायचं, आणि त्याचे साईड इफेक्ट व्हायला लागले की मग वरून अमृत शोधायचं. एका शेतकऱ्यांनी बुरशीनाशक दुप्पट तिप्पट प्रमाणात वापरलं ना, अख्ख्या झाडाची पानं गळून गेली. मग त्याच दुकानदाराने काय सांगितलं, तर याचा उपाय काय, तो म्हणे दूध मारा गाईचं, गावठी गाईचं दूध फवारा. कुठं आले परत, आले ना अमृताकडे. मग आपल्या आजूबाजूला आपण जे काही घडतंय ते घडण्याची प्रक्रिया जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर जे प्रचंड तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या आतमध्ये ज्या हजारो पेशी आहे, ती एक एक पेशी तिचं स्वतःचं वेगळं जीवन आहे, ती एकत्रपणे काम करते. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बाबा ह्या पेशी एकमेकाला चिकटलेल्या आहे आणि त्या फक्त एक शेजारी आहे, चिकटलेला पण नाही आहे, त्यांच्यामध्ये कुठला फेविकॉलचा बॉन्ड नाही आहे, त्या सगळ्या शेजारी आहे फक्त. आणि त्यांनी ते आपलं काय बनवलेलं आहे, हे शरीर बनवलं. आणि त्यांचं एकमेकामध्ये किती सूत्रसंचालन, किती सुसूत्रता आहे. आपली का नाही आपल्याबरोबर सुसूत्रता, कारण आपण त्यांच्यावर कधी लक्षच देत नाही. आपल्याकडं काय आहे ह्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही. आमचं सगळं लक्ष कुठं आहे, बाहेर, त्याच्याकडं काय आहे. अरे मजा आहे बा तुझी, हां, मग तुझी काही सजा चालू आहे का, हां. मग हे जीवन आहे. प्रत्येक क्षण तुम्ही जर जागृत राहिले ना, काहीतरी घडतंय, फक्त तुम्ही जागृत असले पाहिजे. असं म्हणता बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये संधी येऊन जाते, त्याला कळतच नाही. हां, संधी येऊन जाते पण कळत नाही, कारण तो संधीला संधीच्या रूपात पाहतो. खरं पाहता संधी ही कुठल्या तरी समस्येचं पांघरून घेऊन आलेली असते, त्या समस्येच्या मध्ये संधी असते. हां, काजूच्या बियासारखी. तुमच्यापैकी कोणी काजूची बी तोंडाने फोडायचा प्रयत्न केला आहे का? हॅलो, हां, केला आहे कधी? काजू खायला कसा असतो, छान असतो ना एकदम. तो जो काजू ज्यावेळेस त्याच्या वरच्या आवरणासहित असतो तेव्हा तुमच्यापैकी कोणी फोडायचा प्रयत्न केला आहे का? फुटणार तर नाहीच, पण तुम्ही ठेसला दगडावरती तसा सोलायचा प्रयत्न केला दाताने तर करू नका कधीच. त्याच्यामध्ये ॲसिड असतं भयंकर, आणि मग मध्ये सुंदर काजू असतो. कळतं का तुम्हाला? मग आम्ही पण हे जीवन समजून घेतलं पाहिजे. आम्हाला आतमध्ये भीती वाटते, अंधार दिसतो,
ते वरचं आवरण आहे फक्त. तुम्हाला मध्ये पाहायची सवय नाही ना. तुमच्यात काय क्षमता आहे हे तुम्हालाच माहिती नाही. म्हणून आम्ही बाहेर काहीतरी शोधत असतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला काहीतरी घडतं आहे, प्रचंड काहीतरी घडतं. मग ते शरीराच्या लेवलला असेल, विचारांच्या लेवलला असेल, ऊर्जेच्या पातळीवर असेल. आम्ही ऊर्जेपर्यंत कधी पोचायचो? आम्हाला शरीरामध्ये वाहणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या त्यांचा आम्हाला अनुभव होत नाही. डॉक्टरांनी जर विचारलं ना की तुमचं काय दुखतं आहे, तो म्हणते काहीतरी दुखतं आहे पण कुठं दुखतं आहे कळत नाही. असे जर तुम्ही असाल, अवघड आहे. डॉक्टरसुद्धा पाया पडेल तुमच्या. महाशय, तुमच्यासारखे पेशंट जर आम्हाला भेटायला लागले तर लवकर आम्हाला गाशा गुंडाळावा लागेल. हां मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पष्ट कळली पाहिजे. माझा आनंद कशात आहे? हां माझ्या जीवनामध्ये पुढचा प्रवास मी कसा केला पाहिजे? मी आता जो क्षण मी जगतोय त्या क्षणामध्ये मी आहे का? किती दिवसातून असे किती क्षण असतात, किती सेकंद किंवा किती मिनटं असतात की तुम्ही त्या क्षणामध्ये पूर्णपणे डुबलेले असता? विचारा स्वतःला. हॅलो, किमान जेवताना तरी नाही, तिथं पण. हां तुला किती कॉल आले ते आज? काय केलं? म्हणजे ज्या गोष्टीचं तुमच्या जीवनामध्ये काहीच स्थान नाही आहे तिथं तुम्ही मनोरंजन करत राहता. मन तुमचं तुम्हाला तुमच्यापासून भरकटवतं नेहमी. ते नेहमी व्यस्त ठेवायचा प्रयत्न करतं, ऊर्जा खेचायचा प्रयत्न करतं. आणि म्हणून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. आणि सावधतेने तुम्ही जर जगण्याचा प्रयत्न केला ना, तुम्हाला सांगतो तुमच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं कारण तुम्हाला समजेल. अगदी छोटी घटना, तुमच्या हातातून एखादी वस्तू पडली, फुटली, तुम्ही कुठेतरी धडकले, तुमची वस्तू एखादी हरवली, तुमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला, एखादी संकट तुमच्यावर आलं, तुमचा कुठे अपमान झाला, अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या पाठीमागे कर्म असतं. आणि ते कर्म सतत घडतं आहे आपल्याकडून. अनावधानाने घडतं आहे, जागृतीने पण घडतं आहे. आणि ज्यावेळेस ते तुम्ही अनावधानाने घडतं, हे अनावधानाने घडणं हेच कर्म आहे आणि याचंच बंधन आहे. आणि ह्याच बंधनामुळे मनुष्य काय आज दुःखात आहे. तुम्ही जर तुमच्या जीवनावर सतत लक्ष ठेवलं तर तुम्हाला तुमच्या बाबतीत घडणारी प्रत्येक छोटी मोठी घटना काय होईल कळेल आणि ती तुम्ही व्यवस्थित करू शकाल. हे प्रचंड म्हणजे काय सांगावं याला, की जेव्हा आम्हाला एखादा व्यक्ती आनंदाने स्वागत करतो, तो कधी कधी आमच्याकडे रागाने बघतो, कधी कधी कुणी आपला विश्वासघात करतं. ह्या सगळ्या घटनांच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. विनाकारण काहीही घडत नाही, पान पण हलत नाही विनाकारण. त्याच्या पाठीमागं कार्यकारण भाव आहे लक्षामध्ये. आणि ते तुम्हाला कधी कळेल जर तुम्ही तुमच्या जीवनावर लक्ष ठेवलं तर. मला सांगा, हा कॅमेरा आहे, कॅमेरा जर सारखा हलत राहिला, त्यांनी स्थिरच नाही झाला, तर तो कॅप्चरिंग कसं करेल? अंधुक करेल, ब्लर करेल. पण तो जर स्थिर झाला तर जेवढा स्थिर राहील तेवढा तो सटीक कॅप्चरिंग करतो, एकदम स्पष्ट. तसंच जीवनाचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची दृष्टी जर स्थिर केली, लक्ष जीवनावर केंद्रित केलं की आता माझ्या मनामध्ये भाव कसा आहे, मी शांत आहे, मी उद्विग्न आहे, मी रागात आहे, मी चिडलेलो आहे, मी दुःखी आहे, मी निराश आहे, माझ्या मनात द्वेष निर्माण होतो आहे, माझ्या मनामध्ये आनंद येतो आहे, याचं आकलन तुम्हाला पहिलं झालं पाहिजे. लोकांना व्हायच्या आधी तुम्हाला राग आला हे पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे, समोरच्याला नंतर कळलं पाहिजे. तुम्ही तो राग ज्याप्रमाणे पाहिजे तेवढ्या गतीने नेऊ शकता आणि तेवढ्या गतीने शांत पण करू शकता. आणि त्या रागाच्या माध्यमातून तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते पण तुम्ही साध्य करू शकता. ह्या भावांचा वापर, भावनांचा वापर हत्यार म्हणून करा. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक अंगाचा वापर, प्रत्येक घटनेचा वापर तुम्ही तुमच्या जीवनाच्या उन्नतीसाठी करा. आणि एकदा तुम्हाला हे जर कळलं ना
तर तुम्ही जीवनामध्ये सामर्थ्यशाली बनाल. सामर्थ्यशाली मनुष्य जो आहे तो जीवनामध्ये नेहमी उन्नती करतो आणि स्वतःच्या नियंत्रणामध्ये जीवन ठेवतो. लक्षामध्ये. म्हणून आज सद्गुरूंनी आम्हाला जो संदेश दिला, जीवनाकडे लक्ष द्या आणि प्रत्येक क्षणी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडतंय त्या घटनेवर लक्ष द्या. ते प्रचंड आहे, ते छोटं नाही आहे. तुम्हाला छोटं वाटतं, ते घडतंय प्रचंड आहे ते. हृदय जर चालवायचं जर म्हटलं बाहेरून तर किती मशिनरी लागते हे तुम्ही जाऊन एकदा बघा इंटरनेटवरती. नुसतं साधं किडनी, एवढी किडनी आहे फक्त, एवढ्या किडनीचं काम करायचं म्हटलं तर किती मोठी मशिनरी लागते. हां सर, हे फार जादू आहे. आणि हे जादुई शरीर तुम्हाला भेटलं, त्याच्यापासून तुम्ही उन्नती साधा. त्याची शक्ती असेल, त्याची ऊर्जा असेल, तुम्हाला मिळालेलं आयुष्य असेल, याचा सदुपयोग करा आणि दर क्षणाला तुम्ही आयुष्यामध्ये थोडंसे उंची गाठा. जागृत राहा आणि जीवनाचा आनंद घ्या. धन्यवाद.